पहिली फलंदाजी संघर्ष योद्धा सलामीला आहेत ते युवराज आणि राजेंद्र. पहिला चेंडू किशोर यांचा युवराजसाठी, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आखूट टप्प्यावर पडलेला चेंडू फटकावण्याचा प्रयत्न आणि ही मिसफिल्ड झालेली आहे. बघूया 4 धावांमध्ये रूपांतरित होते का. पण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मागच्या बाजूने आणि एका धावेवरती समाधान मानावे लागतंय. प्रवीण यांचा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा गोंधळ, एका धावेची भर पडते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. किशोर दुसरा चेंडू राजेंद्र यांच्यासाठी. पुढचा चेंडू राजेंद्र ऑफ स्टंपच्या बाहेर पडलेला, उंचावरून फटकावण्याचा प्रयत्न आणि हवेत क्षेत्ररक्षक त्याचा आणि हा झेल सुटलेला आहे. दुसऱ्या चेंडूवरती जीवदान दिलेला आहे. बॉलरला फिल्डरची सुद्धा तेवढीच साथ मिळायला हवी आहे. आखूट टप्प्यावरती व्यवस्थित गती ठेवून पहिला विकेट मिळवण्याचा प्रयत्न, ही संधी घालवली. पुढचा चेंडू किशोर यांचा, सामना करतो युवराज. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर स्टान्स घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण दिशाहीन ठरवलाय गोलन पंचांनी. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. किशोर अगदी अचूक टप्प्यावरती सुरुवात आहे. बघूया पुढच्या चेंडूवरती काय होते. किशोर यांचा सामना करतो युवराज. पुढचा चेंडू किशोर यांचा ऑफ स्टंपच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न आणि हा वाईड. पहिले 2 चेंडू चांगले टाकल्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती दिशा थोडीशी भरकटलेली दिसते किशोर यांची. किशोर यांचा पुढचा चेंडू युवराज स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होता पण विकेट किपरच्या हातातून सुटलेला आहे. आणि बघूया पंचांचा निर्णय काय होतोय. चौकार बाईज बॅटला लागले. ओके बॅट आहे. बॅटची कड घेऊन विकेट किपर पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा प्रयत्नात असलेले फलंदाज जोरदार फटकेबाजीच्या तयारीत. पुढचा चेंडू किशोर यांचा, बघूया काय होते. पुढचा चेंडू होते ऑफ स्टंपच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न आणि हा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत जवळ उभ्या असलेल्या पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टोललेला आहे. सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावसंख्येमध्ये किशोर पुढच्या चेंडूसाठी तयार. सामना करतो युवराज. पॉवर प्ले मधला पुढचा चेंडू, पहिला षटक चालू आहे. स्टान्स घेऊन उंचावरून फटकावलेला आहे आणि या सीमारेषेच्या बाहेर षटकार. चांगली फलंदाजी. 5 चेंडूमध्ये 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहे. किशोर यांचा पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट, दोघांना बायसेक्ट करत 2 फिल्डरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर टोललेला आहे 4 धावांसाठी. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. पहिल्याच षटकामध्ये धावसंख्या पोहोचते ती 22 वरती, बिनबाद 22. संघर्ष योद्धाची चांगली सुरुवात. मावळा वॉरियर्स करून पुढचं षटक घेऊन येतात ते मिलिंद. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर फिल्डिंग थोडीशी डिस्ट्रीब्यूट केलेली दिसते.
फलंदाज त्याच फटकेबाजीच्या लयीत दिसतात. थर्ड मॅनचा खेळाडू 38 मध्ये आणि मला वाटतं एक लॉंग ऑन. मिलिंद फोर्स मोटरचा फोर्स राईट आर्म ऑर्थोडॉक्स राजेंद्र यांच्यासाठी, पण थोडीशी दिशा चुकलेली आहे. अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न. पहिलाच चेंडू वाईड जातोय. पुढचा चेंडू मिलिंद यांचा राजेंद्र यांच्यासाठी. उंच उडालेला हा डोक्यावरून पॉइंटच्या दिशेने गेलेला चौकार. पुढचा चेंडू मिलिंद यांचा राजेंद्र यांच्यासाठी. यॉर्कर लेन पडलेला चेंडू जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होता, पण सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाहीये. पुढचा चेंडू सामना करण्यासाठी राजेंद्र तयार. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता आणि हा स्टंपिंगचा प्रयत्न आहे. अतिरिक्त धाव मिळालेली दिसते. याच्यामध्ये धाव होण्याचा संभव आहे आणि बघूयात. आणि हा धावबाद या बाजूला धावबाद होता होता वाचलेलं राजेंद्र या बाजूला होऊन धावबाद ठरवलेलं दिसत होतं. धावबाद व्हायचंच आहे. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या हातात गेल्यानंतर त्यांनी स्टंपिंग करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये बाजूला चेंडू गेल्यानंतर त्याच्यामध्ये चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण तो फसलाय. पहिला गडी बाद होतोय 27 धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू आहे. राजेंद्र यांची जागा घेण्यासाठी त्यांचेच वर्गमित्र पवन हुंदळेकर मैदानात. पुढचा बॅटर आहे पवन हुंदळेकर. मिलिंद यांचा पुढचा चेंडू. सामना करतोय युवराज. राईट आर्म ऑर्थोडॉक्स. पुढचा चेंडू युवराज यांच्यासाठी. दिशाहीन सोडून दिलेला आहे लेग साईडचा चेंडू फलंदाजाने आणि ही अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. मिलिंद यांचा पुढचा चेंडू. अतिशय संयमानं फलंदाजी उंचावरून बेरकावलेला आहे. मिडॉनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. मिलिंद यांचा पुढचा चेंडू युवराजसाठी. बघूया पुढच्या चेंडूवर फटकेबाजी विकेट. काय घडतंय लेग साईडला. दिशाहीन गोलंदाजी. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. पुढचा चेंडू मिलिंद यांचा युवराजसाठी. जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होता, पण सरळ कव्हरमध्ये उभारलेले देवदास पाटील यांच्या हातात. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 36. एक गडी बाद 36. युवराज खेळत आहेत 8 चेंडूत 25 धावांवरती. पवन हुंदळेकर आत्ता स्ट्राईक वरती आलेले आहेत. बघूया पवन सुद्धा फटकेबाजी करतात आणि धावसंख्या तशीच गतिमान ठेवतात का. देवदास. पुढचा गोलंदाज देवदास पाटील. तिसरं षटक घेऊन येतात देवदास. देवदास यांचा पहिला चेंडू पवन यांच्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूट टप्प्याचा चेंडू जोरदार कव्हरच्या दिशेने फटकावलेला आहे आणि सीमारेषेवर तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेची भर पडते. धावसंख्या होते
37. पुढचा चेंडू फटकेबाजीच्या बहरात असलेले युवराज यांच्यासाठी देवदास यांचा उंचावरून फटकावण्याचा प्रयत्न आणि उंच उडालेला चेंडू क्षेत्ररक्षक अंदाज घेत असताना बघूयात घोळ झालेला आहे आणि हे जीवदान मिळते युवराजन. उंच फिल्डरचा ताळमेळ झालेला दिसत नाहीये. फटकेबाजीच्या बहरात असलेल्या फलंदाजाला एक चांगलं जीवदान मिळाले. बघूया त्याचा फायदा किती उठवतात. पुढचा चेंडू देवदास यांचं युवराजसाठी. फुलटॉस पडलेला चेंडू फटकावलेला आहे जोरात आणि हा 2 क्षेत्ररक्षकांना बायसेक्ट मधोमध विभागून सीमारेषेच्या बाहेर. देवदास यांचा पुढचा चेंडू युवराज यांच्यासाठी. युवराज तयार. परत उंचावरून फटकावलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार अतिशय बहरात असलेले डाव्या एसटीवर होता. भिरकावून दिलेला आहे सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दाखवून देत आहेत की जीवदान अजिबात द्यायचं नाहीये, नाहीतर त्याच्या पुढच्या चेंडूवरती एवढ्या धावा वसूल होतील. बघूया पुढच्या चेंडूवरती काय करतात. देवदास यांचा पुढचा चेंडू युवराज यांच्यासाठी फटकेबाजीसाठी तयार आणि हा उंचावरून भिरकावण्याचा प्रयत्न आणि इथे सुद्धा जीवदान मिळालेला आहे आणि हा 4 धावा. गचा क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय. पायाने अडवण्याचा प्रयत्न होता. खेळ सुटला. अर्धशतक फलकावर लागलेला आहे. 3रं षटक चालू आहे. 53 धावा झालेल्या आहेत. युवराज खेळतात 12 चेंडूत 41 धावांवरती. देवदास यांचा पुढचा चेंडू युवराज यांच्यासाठी आणि हा लेग साइडला वाईड. चेंडूची गती कमी करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू दिशाहीन ठरलाय. वाईड जातोय. पुढचा चेंडू देवदास यांचा युवराज यांच्यासाठी. परत स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेल्या उत्कृष्ट असा बघूयात सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगला स्ट्रेट ड्राईव्ह होता. फुल्लेन पडलेला चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तिकडे फरक पडला नाही. 12-41 नाही युवराजने मारला. थांबूया का पंचांना विनंती आहे थोडा वेळ थांबा. मिलिंद टेक्निकल एरर आहे थोडीशी. युवराज स्ट्राईक चेंज झाली ना म्हणून ते युवराजवर गेले. हेच मला चेंज करायचं होतं. हे एक वाईड आहे ना तिथे एकच पाहिजे त्यामुळे ती स्ट्राईक चेंज झाली. फक्त वाईड पाहिजे होता ना. फक्त वाईड. एक वाईड 0 करा. वाईड 0. आता युवराजवर राहतो चौकार. हा स्टार्ट चालू करा. मिलिंद पुढचं षटक घेऊन येतोय. मिलिंद सामना करतोय पवन. राईट आर्म ऑर्थोडॉक्स फोर्स मोठाचा फोर्स लावलेला आहे पण तो लेग साइडला वाईड जातोय. धावसंख्या आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 59. सामना करतोय पवन. पुढचा चेंडू मिलिंद यांचा. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. फटकावण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन एसटी रक्षकाच्या थोड्याशा बाजूने जातोय. 1 धावेची भर पडते. धावसंख्या होते 60. 4थं षटक चालू आहे. धावसंख्या झालेली आहे 60. मिलिंद यांचा पुढचा चेंडू युवराज यांच्यासाठी. राईट आर्म ऑर्थोडॉक्स युवराज यांच्यासाठी जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या गतीचा अंदाज न आल्यामुळे चेंडू निर्धाव जातोय. मिलिंद
चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पुढचा चेंडू युवराज यांच्यासाठी मिलिंद यांचा ऑफ स्टंपच्या बाहेर खेळवलेला होता, बॅटची कड घेऊन आणि ही धाव घेण्याचा प्रयत्न. मिलिंद चांगला टप्पा पकडलेला आहे या षटकामध्ये. पुढचा चेंडू मिलिंद यांचा युवराज यांच्यासाठी ऑफ स्टंपच्या बाहेर स्टान्स घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण मिलिंद यांनी अचूक टप्पा आणि अचूक दिशा दाखवलेली आहे. चेंडू निर्धाव जातोय. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. चांगलं कमबॅक मिलिंद यांचं. पुढचा चेंडू मिलिंद यांचा युवराजसाठी. पुढच्या चेंडूसाठी तयार आणि हा उंचावरून भिरकावण्याचा प्रयत्न. झेल होतोय का आता तरी बघूयात, आणि आत्ता सुद्धा जीवदान मिळालेलं आहे. गचाक क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय आणि फटकेबाजीच्या बहरात असलेल्या फलंदाजाला दुसरं जीवदान मिळतंय. फिल्डरला एकमेकाला कॉल देण्यात थोडीशी गडबड होते, त्यामुळं दुसरं जीवदान मिळालेलं आहे. पुढच्या चेंडूचा सामना करतायत ते पवन. मिलिंद यांचा फोर्स या षटकामध्ये व्यवस्थित जातोय, फटकावलेला आहे 1 धावेसाठी. एका चांगल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. फक्त 4 धावा दिलेत, त्यामुळं 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 62. युवराज खेळत आहेत 17 चेंडूत 46 आणि पवन खेळत आहेत 3 चेंडूत 3 धावांवरती. मिलिंद भुईंगडे दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 1 वाईड आणि 3 सिंगल अशा 4च धावा दिल्यामुळं धावसंख्या थोडीशी आरात. पुढचा बॉल सतीश पुढच्या षटकासाठी तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. अखूट टप्प्याचा आपडलेला चेंडू वाईड जायच्या प्रयत्नात सोडून द्यायचा की फटकावायचा याच्या नादात 1 धावेसाठी टोलवलाय. सतीश सामना करतोय युवराज आणि दिशाहीन. लेग साईडला चेंडू वाईड जातोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 64. 5व्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतोय युवराज. ऑफ साईडला पडलेला चेंडू ऑफ ड्राईव्ह खेळलेला आहे. सीमारेषेवर व्यवस्थित तटवलाय. 1 धावेची भर पडते. दडपणाखाली फटकेबाजीचा निर्णायक षटक असलेलं सतीश अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसत आहे. बाकीच्या खेळाडूंना विनंती आहे थोडंसं सीमारेषेच्या बाहेरून यायचं आहे. सामन्याला कोणत्याही प्रकारची अडचण नको आहे. आयोजक सतीश यांचा पुढचा चेंडू पवन यांच्यासाठी ऑफ स्टंपच्या बाहेर टोलवलेला आहे. बघूया 1 धाव 2 धाव फटकेबाजीमध्ये काय करतायत ते. चेंडू दिशा बदलून मला वाटतोय सीमारेषेच्या बाहेर जातोय. गचाक क्षेत्ररक्षण डाई मारून अडवण्याचा प्रयत्न होता, पण ह्या अतिशय साधे सोपे 4 धावा. जिथं फक्त 1च धाव होणार होती तिथं 4 धावा फुकटच्या दिलेल्या आहेत. सामन्याला कोणत्याही प्रकारची अडचण नको आहे. पुढचा चेंडू सतीश यांचा पवन यांच्यासाठी. सतीश पवनसाठी यॉर्कर लेट पडलेला ऑफ साईडच्या बाहेर चेंडू फटकावण्याचा प्रयत्न. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 70. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या पोहोचते ती 70. बघूया सतीश काय करतायत. सतीश यांचा पुढचा चेंडू युवराजसाठी जोरदार फटकावण्याचा प्रयत्न आहे, पण तिथे चेंडू उडाल्यामुळं 1 धाव घेत आहेत की 2. परत एकदा गचा क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय. चेंडू नीट अडवता येत नसल्यामुळे 2 धावा मिळालेल्या आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू तयार आहेत. गोलंदाज सतीश सामना करतोय तो युवराज. शेवटच्या चेंडूवरती काय करतायत. उंचावरून फटकावून दिलेला आहे. बघूया ऑफसाईडच्या दिशेने हा षटकार अशा रीतीने अर्धशतक पूर्ण केलेला आहे. 20 चेंडूत 55 धावांचं योगदान युवराज यांच्याकडून संघर्ष योद्धासाठी.
5 षटकामध्ये 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 78 धावा झालेल्या आहेत. मावळा वॉरियर्सला जिंकण्यासाठी 79 धावा कराव्या लागतात. पुढच्या सामन्याचा टॉस चालू आहे. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने गेलाय? क्षत्रिय योद्धाने नाणेफेक जिंकलेली आहे. क्षत्रिय योद्धा आणि रॉयल वॉरियर्स. क्षत्रिय योद्धाने नाणेफेक जिंकलेले आहे. बघूया कशाची निवड करतात. पॉवर प्लेचा पहिला षटक. संघाचा पहिला षटक गोलंदाजी करतोय तो सुरेश चौगुले. राईट आर्म राऊंड द विकेट. इम्पॅक्ट सब म्हणून संतोष चिमणे मैदानात. पहिल्या चेंडूचा सामना करतोय तो मिलिंद. सचिन यांचा पहिला चेंडू मिलिंद यांच्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर झेलबादचं जोरदार अपील पंचाने फेटाळून लावलंय. जोरदार फटकावण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यायचा प्रयत्न दिसतोय मिलिंद यांचा. दुसरा चेंडू सुरेश यांचा मिलिंदसाठी. बघूया मिलिंद काय फटकेबाजी करतात. दिशाहीन ठरलेला आहे दुसरा चेंडू. वाईड अतिरिक्त धावसंख्येने संघाचं खातं खोललंय. पहिली धाव ही अतिरिक्त धावेच्या स्वरूपात. दुसरा चेंडू मिलिंद यांच्यासाठी. मिलिंद फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात ऑफ स्टंपच्या बाहेर. ही अतिरिक्त धाव. एक चोरटी धाव पळून काढलेली आहे आणि हा वाईड चेंडू. 2 धावांची भर पडते. वाईड +1. पुढचा चेंडू सुरेश यांचा. सामना करतोय सतीश. बघूया पहिल्या पॉवर प्ले मध्ये काय फटकेबाजी करता येते. आखूट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा खाली राहिला टप्पा. अंदाज न आल्यामुळे फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बॅटची कड घेऊन बॉल जातोय गलीमध्ये उभ्या असलेल्या राजेंद्र यांच्याकडे. एका धावेची भर पडते. धावसंख्या होते 4. सुरेश यांचा फटकेबाजीला लगाम घालण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. सामना करतोय मिलिंद. पुढचा चेंडू मिलिंद यांच्यासाठी. लेग साइड वाईड. परत एक अतिरिक्त धाव. जवळपास 16 धावांच्या सरासरीनं 79 धावा करायच्या आहेत. पुढचा चेंडू सुरेश यांचा मिलिंद यांच्यासाठी. सामना करतोय तो मिलिंद. पुढचा चेंडू जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होतो. ऑफ स्टंपच्या बाहेर. स्टंपच्या वरून गेलेला आहे. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव जातोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे सुरेश यांची. सामना करतोय मिलिंद. पुढचा चेंडू सुरेश यांचा मिलिंदसाठी. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा घ्यायचा प्रयत्न. उंचावरून पटकावलेला चेंडू थोडासा हवेत दिसतोय. क्षेत्ररक्षक खाली जाताना अंदाज घेताना. हा चांगला प्रयत्न होता पण झेल सुटलेला आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जमीन वर खाली आहे. थोडंसं फिल्डरांनी काळजी घ्यायची आहे. चांगला प्रयत्न होता. 2 धावा घेतलेल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये व्यवस्थित जखडून ठेवले सुरेश यांनी. पुढचा चेंडू मिलिंद यांच्यासाठी. थोडासा आखूट टप्प्याचा पडलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी पहिला षटकार वसूल केलेला आहे. सचिन पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू.
सामना करतोय मिलिंद. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू. सामना करतोय मिलिंद. अकूट टप्प्यावर पडलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिडॉनच्या दिशेने भिरकावलेला आहे. बघूया 6 धावा. पहिले 4 चेंडू व्यवस्थित. 16 धावांच्या सरासरीनं 79 धावांचा टार्गेट असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले 19. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. दुसरा षटक घेऊन येतो युवराज. सामना करतोय तो सतीश. बघूया दुसऱ्या षटकामध्ये 30 फटकेबाजी. हा उंचावरून टोलवलेला आहे. बघूया हा झेल होतोय का अंदाज घेण्याचा प्रयत्न, पण हा झेल सुटलेला आहे. जीवदान मिळते सतीश यानं. चेंडूचा व्यवस्थित अंदाज आला नाही, सरळ हातात गेलेला, थोडासा चुकलाय. चांगला प्रयत्न होता झेल घ्यायचा. 1 धाव मिळते पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या होते 20. सामना करतात मिलिंद. पुढचा चेंडू मिलिंद यांच्यासाठी. जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होता सरळ फॉलो थ्रो मध्ये बॉलरच्या हातात. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 20 वरती. पुढचा चेंडू मिलिंद यांच्यासाठी. फटकेबाजीची गरज आणि हा उंचावरून भिरकावून दिलेला आहे मिडॉनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पुढचा चेंडू मिलिंद यांच्यासाठी. 79 धावांचा टार्गेट आणि हा पुढचा चेंडू अजून एकदा भिरकावलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. शॉर्ट आर्म जॅब. शुभमन गिलचा आपण फेवरेट शॉट बघतो तो शॉर्ट आर्म जॅब खेळलेला आहे मिलिंद. त्याला तितकीच चांगली साथ 2 चेंडू 2 धावांची सतीश देवेकर यांच्याकडून. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या पोहोचते 32 वरती. पुढचा चेंडू. सामना करतायत मिलिंद. काय होते बघूया या चेंडूवरती. परत एकदा जोरदार फटकावण्याचा प्रयत्न, पण थोडासा मिस झाला. क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव जातोय हा चेंडू. चांगलं कमबॅक गोलंदाजाकडून. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या पोहोचले 32 वरती. 16 धावांची सरासरी व्यवस्थित राखली. बघूयात या पुढच्या षटकांमध्ये काय होतंय. बिनबाद 32. पुढचा चेंडू मिलिंद यांच्यासाठी. जोरदार फटकावलेला आहे. 30 यार्ड. हे मिसफील्ड झालेला आहे आणि इकडच्या क्षेत्ररक्षण चांगली साथ, त्यामुळे फक्त 1 धाव मिळते. दुसरी धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 33. मिलिंद खेळतोय 10 चेंडूत 27. सतीश 2 चेंडूत 2 धावा. अतिरिक्त 4 धावा. एकोणऐंशी धावांचा टार्गेट असताना 2 षटकामध्ये चांगली सुरुवात करून दिलेली आहे मिलिंद आणि सतीश यांनी. पहिल्या 2 षटकामध्ये 33 धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. पुढच्या षटकामध्ये बघूयात किरण चिमणे काय करतात. किरण चिमणे राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतायत वर्गमित्र मिलिंद. किरण सामना करतोय मिलिंद. राईट आर्म ऑफ द टॉक्स. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. झेलबाचं जोरदार अपील.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूचा अंदाज आलेला नसल्यामुळे चेंडू निर्धाव जातोय. पुढचा चेंडू किरण यांचा मिलिंद यांच्यासाठी जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा अंदाज न आल्यामुळे दुसरा चेंडूही निर्धाव जातोय. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर अगोदर स्टान्स घेतलेला होता त्याचा अंदाज घेऊन ऑफ स्टंपच्या बाहेरच खेळवतोय किरण. तिसरा चेंडूही निर्धाव. चौथा चेंडू मिलिंद यांच्यासाठी जोरदार फटकावण्याचा प्रयत्न. चेंडूची गती लक्षात येत नाही मिलिंद यांना. 4 चेंडू निर्धाव. किरण यांनी चांगलीच जखडून ठेवलेलं मिलिंद यांना. 2 षटकामध्ये फटकेबाजी केल्यानंतर किरण यांचं चांगलं कमबॅक. राईट आर्म ऑर्थोडॉक्स. पुढचा चेंडू मिलिंद यांच्यासाठी जोरदार फटकावलेला आहे. चेंडू तिथेच हवेत उडालेला. फिल्डर अंदाज घेताना विकेट किपर अगदीच लॉंग रनर घेऊन चेंडूच्या खाली जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न होता पण तिथपर्यंत पोहोचता आलेला नाहीये. 2 धावा. 5व्या चेंडूवरती 2 धावा. अतिशय चांगल्या टप्प्यावरती किरण यांची गोलंदाजी. फक्त 2 धावा. तिसरं षटक चालू आहे. 35 धावा झालेल्या. शेवटचा चेंडू मिलिंद यांच्यासाठी ओव्हर स्टेपिंग आणि हा उंचावर फटकवलाय. चेंडू हवेत आहे. त्याच्यामध्ये 2 फिल्डर आणि हा अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलेला. चेंडूचा वर गेलेला झेल तसा सोपा नसतो पण चांगला अंदाज घेतलेला आहे खाली येऊन. आणि 5 चेंडूमध्ये 2 धावा घेतल्यानंतर 6व्या चेंडूमध्ये भरपाई करण्याच्या नादात फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये मिलिंद यांनी आपली विकेट गमावलेली आहे. 16 चेंडूमध्ये 29 धावांचं योगदान देऊन ते पॅव्हेलियनमध्ये परततात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. 1 गडी बाद 35. शेवटच्या 2 षटकामध्ये 44 धावांची गरज. बारा चेंडूत 44 धावांची गरज. किरण चिमणे एका षटकामध्ये 2 धावा आणि 1 गडी बाद केलेले आहेत. फिल्डिंग लवकर लावून घ्यायचे. वेळ होतोय. पुढचेही सामने संपवायचे आहेत आणि याच्यानंतर अंडर आर्मचे सामने शिल्लक राहिलेले आहेत. खूप वेळ लागतोय क्षेत्ररक्षण ठरवायला. नाही रे कशाला ओळखी जेवढे त्या कोणाला 12 बॉलला 44 पाहिजे. 20 निघाले पण दुसऱ्या बॉलला 20 निघाला काय ठीक आहे. लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. 2 ओव्हरच्या मध्ये जास्त वेळ जातोय. पुढच्या सामन्यांसाठी वेळ होतोय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय सतीश. बघूया काय करतायत. फटकेबाजी करण्याची गरज आहे आणि हा धाव बाद होता पण व्यवस्थित थ्रो न घेतल्यामुळे संधी गमावलेली आहे. गडी बाद व्हायची. पुढचा चेंडू प्रवीण यांच्यासाठी जोरदार फटकावण्याचा प्रयत्न आणि हे स्टंपिंगचा अपील पंचाने फेटाळून लावले. पहिल्या 2 षटकामध्ये त्यांच्या षटकामध्ये फक्त 2 धावा निघाल्यात आणि 1 विकेट त्यांनी मिळवले. चौथं षटक चालू आहे. सामना करतोय प्रवीण. सुरेश राईट आर्म राऊंड द विकेट. जोरदार फटकावण्याचा प्रयत्न टोलवून काढलेला आहे आणि हे गचाळ क्षेत्ररक्षण दिसते. बघूया 4 धावा. पॉइंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या सुमार कामगिरीमुळे सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. नऊ चेंडूमध्ये 39 धावांची गरज.
चौकार मारलेला परवडला पण तो व्हाईट न जाऊन पुढचा चेंडू प्रवीण काय करतात बघे, स्टेप आउट करायचा प्रयत्न दिसतोय, जोरदार फटकावण्याचा प्रयत्न आणि हा लेग साइड वाईट ठरवलेला आहे. नऊ चेंडूत 38. दडपणाखाली दोन्ही संघाचे खेळाडू. प्रवीण ऑफ साईडला स्टान्स अगोदरच घेऊन फटकावण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला आणि हा दुसऱ्या स्लिपमध्ये उभारलेल्या फिल्डरच्या हातातून निसटला आणि एक धाव मिळालेली आहे आणि वाईट. 1+1 ना. हा वाईट अतिरिक्त 2 धावा. अतिरिक्त 2 म्हणजे 3 झाले. एक अतिरिक्त 2, एक वाईट आणि एक आधी. म्हणजे 2 फक्त वाईट हा वाईट. वाईट ब्रेक केला. वाईट चेंडूवरती एक धाव. 9 चेंडूत 36 धावांची गरज. बघूया सतीश काय करतायत. पुढचा चेंडू सुरेश यांचा सतीशसाठी फटकेबाजी करायची गरज. 9 चेंडूत 36 आणि हा उंचावरून भिरकावलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सीमारेषेवर अतिशय चांगला झेल. या चेंडूवरती षटकार पडल्यानंतर सुरेश थोडे दडपणाखाली. सतीश फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात. 8 चेंडूत 30 धावांची गरज. पुढचा चेंडू सुरेश यांचा सतीशसाठी. सतीश तयार. जोरदार फटकावण्याचा प्रयत्न. एक धाव की 2 धाव घेण्याचा प्रयत्न करतात. दुसरी धाव जोखीम बरी आहे आणि हा बॉल हातात घेऊन लावायला पाहिजे होता पण हा थ्रो व्यवस्थित न आल्यामुळे 2 धावा. अतिशय रिस्की होती दुसरी धाव. धावबाद सहज होता होता वाचलेत. 7 चेंडूत 28 धावांची गरज. पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार आहेत सतीश. सुरेश यांचा पुढचा चेंडू सतीश यांच्यासाठी. ऑफ साईडला पडलेला चेंडू. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाद आणि हा वाईड. त्याच्याबरोबरच एक धाव घेतलेली आहे बाईकच्या स्वरूपात. 2 धावांची भर पडते. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. 7 चेंडूत 26 धावांची गरज. प्रवीण लेग साईडच्या दिशेने स्टान्स घेऊन आधीच तयारीत असलेले ऑफ साईडच्या बाहेर उंचावरून फटकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी. षटक संपलेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 54. शेवटच्या निर्णायक षटकामध्ये 25 धावांची गरज. तिसरी आमची चौथी त्याच्यानंतर मग क्वार्टर फायनल. मी काय म्हटलं माहिती. निर्णायक षटक. संघर्षासाठी निर्णायक षटक घेऊन येतात ते श्रीकांत. सामना करतोय प्रवीण. शेवटच्या 25 धावांची गरज असताना जोरदार फटकावलेला आहे आणि कव्हरमध्ये उभ्या असलेल्या पवन हुंदळकर यांच्या सरळ हातात गेलेले.
बघूयात सूरज आपल्या संघाच्या साठी काय योगदान आणि हा पहिला काय निर्णय देतात बघूयात. सिक्स आहे. चौकार. चौकार आहे रे. अंपायर सिक्स आहे तो. सिक्स आहे रे बाबू, पुढे पडलाय तिथे. बघूया पंचांचा निर्णय व्हायचा आहे. बाउंड्रीवरची सांगायला 4 आहे की 6 आहे. 4 सीमारेषेच्या बाहेर चौकार. काय दिला निर्णय था? चौकार चौकार ना. 4 चेंडूत 20 धावांची गरज. सूरज फटकेबाजीसाठी तयार. 4 चेंडूत शेवटचे 4 निर्णायक चेंडू. श्रीकांत यांचा पुढचा चेंडू सूरज यांच्यासाठी. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. हा दिशाहीन ठरलेला लेग साईडचा चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या होते 60. 4 चेंडूत 19 धावांची गरज. दिशा बदलली आहे गोलंदाजाने. राईट आर्म ओव्हर द विकेट. श्रीकांत यांचा पुढचा चेंडू सूरज यांच्यासाठी. परत एकदा लेग साईडच्या दिशेने वाईड जातो. फलंदाज आणि गोलंदाज दोघेही दडपणाखाली कोण चांगली कामगिरी करतंय त्यांच्या बाजूने ह्या सामन्याचं पारडं जड होताना दिसतंय. श्रीकांत यांचा पुढचा चेंडू सूरज यांच्यासाठी. सरळ फटकेबाजी करण्याच्या नादात लेग साईडला टोलवलेला आहे. बघूया 1 धाव घेत आहेत की 2 धाव. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा व्यवस्थित पूर्ण केली. 3 चेंडूत 16 धावांची गरज. बाजूने खेळू शकतो. बघूयात फलंदाज की गोलंदाज कोणाची कामगिरी वर चढ होते. 3 चेंडूत 16 धावांची गरज. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवल्यानंतर 3 चेंडू वाईड आणि 1 चौकार. पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार आहे सूरज. श्रीकांत यांचा पुढचा चेंडू जोरदार फटकावलेला आहे. सीमारेषेवरती किरण यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव मिळालेली आहे. 2 चेंडूत 15 धावांची गरज. कोणत्याही प्रकारची अतिरिक्त धाव न जाता 2 चेंडू जर खेळून चांगली गोलंदाजी केली तर सामना त्यांच्या बाजूने. आणि त्यातला 1 चेंडू हा व्यवस्थित निर्धाव टाकलेला आहे श्रीकांत यांनी. शेवटच्या चेंडूमध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. एका चेंडूमध्ये 15 धावांची गरज. शेवटचा चेंडू सतीश यांच्यासाठी. वाईट जातोय चेंडू. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या होते 65. एका चेंडूत 14 धावांची गरज. जोरदार फटकावलेला चेंडू 4 धावांसाठी. आणि हा सामन्याचा कौल जातोय. संघर्ष योद्धा 10 धावांनी विजय मिळवलेला आहे आत्ता झालेल्या सामन्यामध्ये. संघर्ष योद्धा आणि मावळा वॉरियर्स याच्यामध्ये संघर्ष योद्धा 10 धावांनी विजयी झाले.